नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाशिकमधील मिरची हॉटेलजवळ कैलासनगरमध्ये 3 BHK कॉर्नर बंगलोचा प्रोजेक्ट। या प्रोजेक्टमध्ये टोटल 8 युनिट होते, त्याच्यापैकी फक्त आता एकच युनिट अवेलेबल आहे 3 BHK कॉर्नरचा। तर चला या प्रोजेक्टची अधिक माहिती घेऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला इथे पार्किंग बघायला मिळते। या पार्किंगमध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या दोन लक्झरियस कार पार्क होतील एवढी मोठी पार्किंग तुम्हाला बघायला मिळते। त्यासोबतच फ्रंट एलिव्हेशन बघू शकतात, सुंदर असं फ्रंट एलिव्हेशन बघायला मिळतं। साइड मार्जिन आपल्याला 5 ते 6 फुटाची साइड मार्जिन देखील बघायला मिळते, तुम्ही पाठीमागे जाऊन देखील बघू शकता। पार्किंग मध्ये तुम्हाला इथे पुढेच अंडरग्राउंड वॉटर टँक दिलेली आहे, जी की 1,500 लिटरची वॉटर टँक आहे। त्यासोबतच तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर त्यासाठी तुम्हाला चार्जिंग करण्यासाठी इथे एक्स्ट्रा पॉइंट देखील काढून दिलेला आहे। इथे एक्स्ट्रा नळ देखील तुम्हाला बघायला मिळतो। आपला जो मेन डोर आहे तो ईस्ट वेस्ट फेसिंगचा आहे। त्यासोबतच आपल्याला पूर्ण वुडन फ्रेमिंग इथे करून दिलेली आहे। मेन डोअरची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजचा मेन डोर इथे बघायला मिळतो, तोही सुंदर अशा डिझाईनमध्ये। हॉलमध्ये आल्यानंतर हॉलची साईज तुम्ही बघू शकतात, खूप मोठ्या साईजचा हॉल इथे आपल्याला बघायला मिळतो। 11.5 बाय 17चा मोठा हॉल इथे दिलेला आहे। खाली आपल्याला सुंदर अशा 2 बाय 4च्या टाईल्स इथे बसून दिलेल्या आहेत। त्यासोबतच इथे तुम्ही तुमचं TV युनिट अरेंज करू शकतात। या हॉलला आपल्याला 2 विंडो दिलेल्या आहेत, त्यामुळे इथे व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। हॉलमध्ये वरती आपल्याला सुंदर अशा डिझाईनमध्ये POP देखील दिलेली आहे। तर चला आपण आता पुढे बघूया। इथे आपल्याला वरती जाण्यासाठी स्टेअरकेस दिलेले आहे, त्याच्या खाली इथे स्टोरेजसाठी देखील एक्स्ट्रा स्पेस तुम्हाला इथे बघायला मिळतो। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं इथे आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेला आहे, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट बघायला मिळतं। सुंदर अशा टाईल्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत। मिक्सर तर तसेच गीझर तर तसेच सोलरचे पॉईंट्स देखील इथे काढून दिलेले आहेत। तर तसेच शॉवर आणि मिक्सर देखील इथे बसून दिलेला आहे। बाहेर तुम्हाला इथे वॉश बेसिन देखील दिलेला आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला किचन बघायला मिळतं। किचनची साईज तुम्ही बघू शकतात, 11 बाय 14ची मोठी साईज आपल्याला इथे बघायला मिळते। किचन जे आहे ते आपल्याला पूर्ण L सेक्शनमध्ये दिलेलं आहे। याला एक एक्स्ट्रा विंडो देखील दिलेली आहे। किचनमध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा देखील कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स इथे काढून दिलेले आहे, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायरसाठी, मिक्सर किंवा ओव्हनसाठी करू शकतात। इथे ज्या टाईल्स आपल्याला बसून दिलेल्या आहेत त्या पूर्ण सीलिंगपर्यंत आपल्याला टाईल्स इथे बसून दिलेल्या आहेत। या पॉईंटमध्ये इथे तुम्ही तुमचं फ्रीज इथे अरेंज करू शकतात। त्यासोबतच वरती इथे तुम्हाला लॉक देखील बघायला मिळतो। किचनमधून बाहेर जाण्यासाठी आपल्याला इथे एक डोअर देखील दिलेला आहे, जिथून आपण बाहेर वॉशिंग एरियामध्ये जाऊ शकतो। पाठीमागे आल्यानंतर इथे आपल्याला चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। इथे तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन देखील अरेंज करू शकता, त्यासाठी तुम्हाला इथे एक्स्ट्रा पॉईंट देखील काढून दिलेला आहे। आणि खालीच आपल्याला एक बेडरूम देखील दिलेला आहे, तो बेडरूम आपण बघून घेऊया। हा आहे आपला फर्स्ट बेडरूम। या बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। इथे आपला एक किंग साइज बेड अरेंज करून देखील वापरण्यासाठी चांगला स्पेस इथे दिलेला आहे। त्यासोबतच या बेडरूमला आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात। दोन्ही विंडोला ग्रेनाइटची फ्रेमिंग करून दिलेली आहे। या स्लाइडिंग विंडोज आहे आणि याला मॉस्किटो नेट देखील दिलेला आहे, त्यामुळे या बेडरूममध्ये तुम्हाला प्रकाशाचा तर तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। या प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स, प्राइस, स्क्वेअर फीट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आता आपण वरचे बेडरूम्स बघून घेऊया। स्टेअरकेसला आपल्याला इथे SS च्या रिलिंग्स देखील दिलेल्या आहेत। वरती आल्यानंतर आपल्याला इथे हा स्पेस बघायला मिळतो, ज्याला आपण युटिलिटी एरिया किंवा फॅमिली सिटिंग एरिया देखील बोलू शकतो। तर आपण आता सेकंड बेडरूम बघणार आहोत। हा आहे आपला सेकंड बेडरूम। याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। या बेडरूमला वरती आपल्याला लॉफ्ट दिलेली आहे, त्याचबरोबर खाली आपल्याला 2 बाय 4च्या सुंदर अशा टाईल्स बघायला मिळतात।
तर तसेच एक विंडो देखील दिलेली आहे। इथे आपला किंग साइज बेड अरेंज करून देखील चांगली जागा इथे वापरण्यासाठी मिळते। पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे कॉमन टॉयलेट बाथरूम बघायला मिळतं, जिथे तुम्हाला कमोड बसून दिलेला आहे आणि सुंदर अशा टाइल्स देखील या बाथरूम मध्ये आपल्याला बघायला मिळतात, जिथे आपल्याला सोलर तसेच मिक्सरचे पॉइंट्स देखील काढून दिलेले आहेत। शॉवर तसेच मिक्सर देखील आपल्याला इथे बघायला मिळतात। पुढे आल्यानंतर आपल्या इथे मोठी गॅलरी बघायला मिळते। गॅलरीची साईज तुम्ही बघू शकतात, खूप मोठ्या साईजची इथे गॅलरी आपल्याला दिलेली आहे। इथे आपल्याला टफन ग्लास तसेच एसएसच्या रेलिंग्स देखील बसून दिलेल्या आहेत। त्यासोबतच खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या टाइल्स बसून दिलेल्या आहेत। तर चला आपण आता आपला शेवटचा तसेच तिसरा बेडरूम बघून घेऊया। हा आहे आपला तिसरा बेडरूम। या बेडरूमला देखील अटॅच एक मोठी गॅलरी आहे। याची साईज सुद्धा खूप मोठी आपल्याला बघायला मिळते। सुंदर अशा टाइल्स 2x4 इथे बसून दिलेल्या आहेत। एक मोठी विंडो जी की स्लायडिंगची आहे आणि त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे, ती देखील आपल्याला इथे बघायला मिळते। या बेडरूम मध्ये देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आपण आता गॅलरीचा व्ह्यू बघून घेऊया। ही आहे आपली गॅलरी। गॅलरीची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। सुंदर अशा डिझाईनच्या टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच इथे आपल्याला टफन ग्लास तसेच एसएसच्या रिलिंग्स देखील बसून दिलेले आहेत। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकतात, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। समोरच आपल्याला इथे क्लिनिक देखील बघायला मिळतं। तर चला आपण आता टेरेसवरचा व्ह्यू बघून घेऊया। आपण आता आलेलो आहोत टेरेसवरती। टेरेसवरचा व्ह्यू तुम्ही बघू शकतात। खाली आपल्याला पूर्ण चायना गोटाई करून दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला टेरेसवरतून लिकेजचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। वरती आपल्याला 1000 लिटरची वॉटर टँक दिलेली आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकतात, पूर्ण एरिया जो आहे तो डेव्हलप झालेला आहे आणि हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह आहे। तुम्ही आजही इथे शिफ्ट होऊ शकतात। आपण जो आता कॉर्नरचा 3 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट बघितला, या प्रोजेक्ट पासून CBS फक्त 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती भरतं। तर तसेच संभाजीनगरचा जो हायवे आहे मिरची हॉटेल, या प्रोजेक्ट पासून फक्त 100 मीटरच्या अंतरावरती आहे। तर तसेच नाशिक रोडचा रेल्वे स्टेशन या प्रोजेक्ट पासून फक्त 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती भरतं। या प्रोजेक्ट पासून जवळपास स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल या सगळ्या काही गोष्टी जवळच आहे। KK इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती भरतं। तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या डेली रुटीन मध्ये आपल्याला लागतात, या सगळ्या गोष्टी या प्रोजेक्ट पासून जवळच आहे। हा 3 BHK कॉर्नरचा रो बंगलो 1650 स्क्वेअर फीटचा आहे। तसेच याची जी प्राइस आहे ती 75 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। सहज डेव्हलपर शुभ हाऊस, धन्यवाद।